तुम्हाला पण असा बिझनेस चालू करायचा आहे का? ज्यामध्ये ग्राहक तुमच्याकडे रोज यायला पाहिजे. मग पेट्रोल पंप बिझनेस तुमच्यासाठी फायदेशीर आहे. हे आज जाणून घ्या तुम्ही सगळं. तर नमस्कार मित्रांनो. आज आपण एक अशा बिझनेसबद्दल बोलणार आहोत, ज्यांची गरज ज्याची गरज लोकांना दररोज असते, तो म्हणजे पेट्रोल पंप. पण पेट्रोल पंप सुरू करायचा असेल, तर फक्त पैसा असून चालत नाही. ज्यांसाठी योग्य जमीन, परवाने, कंपनीची डीलरशिप आणि मोठी गुंतवणूक आवश्यक असते. आणि स्टेप 1 आहे जमीन सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. योग्य लोकेशन, मुख्य रस्ता, हायवे किंवा वाहनांची जास्त जिथे येणं-जाणं होतं. व्यवसायासाठी महत्त्व ठरते. स्वतःची जागा असणे इम्पॉर्टंट आहे. दुसरं काय डीलरशिप. इंडियन ऑइल, भारत पेट्रोल पंप किंवा हिंदुस्तान खूप सारे ऑइल आहेत मार्केटमध्ये आणि त्यानंतर त्याच्यासाठी त्यासोबत डीलरशिप करावं लागते किंवा कर्ज काढावं लागतं. आता पात्रता आणि परवाने डीलरशिप कंपनीच्या जाहिरातीत असलेल्या पात्रता, जमीन आणि आर्थिक अटी लागतात. त्यामुळे आवश्यक सरकारी आणि परवानगी घ्याव्या लागतात सरकारी. आणि इन्व्हेस्टमेंट पेट्रोल पंप 10 छोट्या बिझनेसमध्ये सुरू होणारा व्यवसाय नाही. जमीन जमीन, वर्किंग कॅपिटल आणि खूप सारे खर्च लागतात. मिळून तयार होतात. खरंच रक्कम गुंतवण्यासाठी अधिकृत जाहिरात आणि कंपनीच्या नियमाची तपासणी करावी लागते. आणि खूप याचे म्हणजे भारी आहे थोडा बिझनेस. म्हणून पेट्रोल पंप बिझनेस सुरू करायचा असेल तर आधी जमीन घेण्याची घाई करू नका. योग्य डीलरशिप म्हणजे बरोबर आहे का? नियम समजा आणि तुम्ही इंटरेस्ट असाल तरच घ्या. बिझनेस आयडियाज आणि अशाच टिप्ससाठी बिझनेस टिप्ससाठी माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू. आणि जर कोणाला पेट्रोल पंप टाकायचा असेल तर जर इथं डी-एम केला तरी पण चालेल. मी सगळ्या माझ्याकडे जेवढी इन्फॉर्मेशन असेल त्यांना देऊन टाकाल. ओके. थँक यू.